10वी पास झाल्याच्या सुवर्ण महोत्सवात सहर्ष स्वागत. आपण सुरुवात दीपप्रज्वलनाने, मग शक्यतो प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करावी अशी एक प्रथा असते. आज या कार्यक्रमाला आपण सगळ्याच जणी प्रमुख पाहुणे आहोत, कारण कुणाचंच महत्त्व कमी नाही आणि कुणाचंच महत्त्व जास्त नाही. त्यासाठी रजिस्ट्रेशनच्या इथे तुम्हाला एक एक दिवा दिला होता आणि अशी सूचनाही केली होती की तो दिवा जवळ ठेवा. सगळ्यांनी तो दिवा हातात काढायचा आहे. त्याच्या खाली अशी एक स्विच आहे. 1 2 3 म्हटल्यावर 3ला सगळ्यांनी तो दिवा ऑन करायचा आहे. शाला में दैवतम मन्ये. तुझ्या बाजूला चालेल. शालां पश्यामि मातृवत्. शालया शिक्षिता सर्वा. शालायै च नमो नमः. शालायां शिक्षणं प्राप्तं. शालायाश्च नमो सदा. शालायां मुदिता सर्वा. शाले वन्दामहे वयम्. शाले वन्दामहे वयम्. कार्यक्रमाची सुरुवात आता सरस्वती वंदनेने होईल. या कुंदेन तुषारहार धवला. या शुभ्रवस्त्रामृता. या वीणावरदण्डमण्डितकरा. या श्वेतपद्मासना. या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. आता सगळ्यांनी खणखणीत आपली आरोळी द्यायची आहे. वीरकन्यका वीरकन्यका. 1 2 3. वीरकन्यका वीरकन्यका भारत मातेच्या विजयी विजयी विद्यार्थिनी आम्ही हुजूर पागेच्या. HSCP ऑलवेज ऑन द टॉप. आता कसं शाळेत आल्यासारखं वाटलं. सगळ्या जणी आज इथे आल्या आहेत, त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. बऱ्याच जणींचा असा प्रश्न होता की हा आपण 29 जूनलाच का कार्यक्रम करतोय. तर आपला 10वीचा निकाल लागला 25 जून 1975 या दिवशी. फार ऐतिहासिक दिवस आहे. आपण सगळ्या अमेझिंग मुली
सोसायटीमध्ये बाहेर पडणार होतो, त्याने इंदिरा गांधींना धडकी भरली. ते हायकोर्टाचं डिसिजन वगैरे सगळ्या अंधश्रद्धा आहेत. आपण 10वी पासून बाहेर पडणार होतो ना, म्हणूनच त्या दिवशी आणीबाणी जाहीर झाली. आणि 2 वर्षांनी जेव्हा त्यांना कळलं की फारसा काही धोका नाही आहे, तेव्हा त्यांनी आणीबाणी मागे घेतली आणि निवडणुका लावल्या. जोक सपाट. तर आपल्यापैकी बऱ्याच जणी आत्ता परदेशी जरी असल्या तरी 25 जूनचा जवळचा रविवार म्हणून हा 29 जून आपण इथे निवडला आहे. याची सुरुवात बऱ्याच 2-3 महिन्यापूर्वीपासून आपण प्लॅनिंगला सुरुवात केली होती. 4 जूनला शुभांगी पोद्दारनी पहिला पैसे भरले आणि नारळ फोडला. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची जबाबदारी विनीतानी तिच्या समर्थ हातात घेतली आणि निम्मा भारच कमी झाला. आणि आज त्याचं फलित म्हणजे तुम्ही सगळ्याजणी इथे आहात. स्वागतात आणि सुरुवातीच्या भाषणात फारसा वेळ न घालवता मी आता तातडीने या कार्यक्रमाची सूत्र विनीताच्या हातात देते आणि ज्या कार्यक्रम ऐकायला तुम्ही खूप उत्सुक आहात त्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. धन्यवाद. तुम्हाला आठवतं का आपल्याला लागोपाठ 3 वर्ष चॅम्पियनशिप मिळाली होती, तेव्हा काय जोश होता. आणि आज तर आपण 50 वर्षांनी करतोय, असं ते उडून गेला पाहिजे अमृत महोत्सवचं छप्पर. चलो परत एकदा 1 2 3 बोला. वीर कन्यका भारत मातेच्या विजयी विजयी विद्यार्थिनी आम्ही हुजूर बागेच्या. सोडा लेमन जिंजीर आले पाक. HSCP always on the top. येवी ना बात. स्वरयात्रा या गाण्याच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. पहिले जे गीत सादर होते ते आपण शाला माता गीतच्या जागी घेतले. इतकं सुंदर भारती जोग यांनी लिहिलेलं आहे. भारती जोग आणि चाल पण तिचीच आहे, पारंपरिक एका गाण्यावरची चालीवर घेतले. तर त्याने सुरुवात करूया. अधीर मनाने आलो तव द्वारा, उगवला सोन्याचा दिन खरा, उगवला सोन्याचा दिन खरा, उगवला सोन्याचा दिन खरा, उगवला सोन्याचा दिन खरा. दर्शनास तव आतुर झालो आम्ही तुझ्या कन्यका, तुझ्याच आशीर्वादे फुललो आम्ही मुग्ध बालिका. आज शुभदिनी वंदन करिलो सोडून दोन्ही करा, उगवला सोन्याचा दिन खरा, उगवला सोन्याचा दिन खरा. शाला माते वंदन तुझला मातृपदी तू सदा, संधर्माला सन्मार्गाला नाही त्यागिले कदा. सत्व गुणांचा बोध घेतला कधी न ढळलो जरा, उगवला सोन्याचा दिन खरा, उगवला सोन्याचा दिन खरा. गुरुजनांना नमितो आम्ही भाग्यशाली कन्यका, क्षणाक्षणाला स्मरतो आम्ही तुमच्या संस्कारा. धैर्य शौर्य अन सुशीलतेचा संस्कार केलेला खरा,
बंद हा चिरायू हो हीच असे प्रार्थना सुवर्णावरी चमकत राहो हीच प्रेम भावना दहा दिशांना उजळीत राहो अशी ज्ञान संपदा उगवला सोन्याचा दिनखरा उगवला सोन्याचा दिनखरा उगवला सोन्याचा दिनखरा उगवला सोन्याचा दिनखरा उगवला सोन्याचा दिनखरा. मैत्रीण मंजुषा दाते गाणी सादर करणारे. मंजुषा दाते गणपुले आहे बरं का ती. म्हणजे जे कॉमर्सवाल्या मुली आहेत ना त्यांना गणपुले सर माहितीच असणार, कारण त्यांच्या क्लासशिवाय आपण BCom झालोच नसतो है ना. तर त्यांची ती सून आहे हे पण लक्षात घ्या गाणं ऐकताना. BCom झाल्यावर तिने सांगली बँकेत 25 वर्ष नोकरी केली आणि आता मस्त गायनाचा आनंद घेत आहे. हां, तिच्याकडनं आपण ऐकणार आहोत मत्स्यगंधा या नाटकातलं पद. बालकवी यांनी लिहिलेलं आहे, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेलं. गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफे कळी. ऐकूया. गर्द सभोवती रान साजणी तू चाफे कळी तू तर चाफे कळी काय हरवले सांग शोधिसी काय हरवले
मला असं वाटतं आवाज घुमतोय का जरा? आता पण ते ॲकॉस्टिक्सचा प्रॉब्लेम आहे, आपल्या हातातला नाही येतो. ठीक आहे ना? हां. यानंतर हिंदी चित्रपटामधले गीत मंजुषा सादर करते. आता हिंदी सक्तीचं करावं की नाही याबद्दल बराच वादंग चालला आहे. पण विचार करा, हिंदी सिनेमे नसते, हिंदी गाणी नसते तर आपलं आयुष्य किती ड्राय गेलं असतं नाही का? मजा केली आपण हिंदी भाषेबरोबर. खरं म्हणजे देवनागरी लिपी पण सेम आहे. लोकांनी आहे हिंदी तर ते ॲक्सेप्ट करायला पण हरकत नाही असं माझं स्वतःचं मत आहे. आणि गझल आणि गाणी तर कमाल येतात. तर अनारकली या चित्रपटामधलं आपण गीत ऐकणार आहोत. मंजुषा सादर करते, ऐकूया. इंतज़ारे शौक को जलवों की आस है, एक शमा जल रही है तो वो भी उदास है. मोहब्बत ऐसी धड़कन है जो समझाई नहीं जाती, जो समझाई नहीं जाती. जुबां पर दिल की बेचैनी कभी लाई नहीं जाती, कभी लाई नहीं जाती. मोहब्बत ऐसी धड़कन है. चले आओ तकाज़ा है निगाहों का. चले आओ तकाज़ा है निगाहों का. तकाज़ा है निगाहों का. किसी की आरज़ू ऐसे तो ठुकराई नहीं जाती, जो ठुकराई नहीं जाती. मोहब्बत ऐसी धड़कन है. मेरे दिल ने बिछाए सजदे आज राहों में. मेरे दिल ने बिछाए सजदे आज राहों में. सजदे आज राहों में. जो हालत आशिकी की है वो बतलाई नहीं जाती, वो बतलाई नहीं जाती. मोहब्बत ऐसी धड़कन है. मोहब्बत ऐसी धड़कन है. मोहब्बत ऐसी धड़कन है. वा वा मंजुषा, मस्त. प्रॅक्टिस वगैरे केली बरं का आम्ही. असं समजू नका की डायरेक्ट स्टेजवर बसवलं, असं नाही. प्रॅक्टिस करावीच लागते. तशी त्यांनी फार सुंदर प्रॅक्टिस केली, मजा आली. यानंतर आता मोहिनी सबनी सात्रे आपल्यासमोर येत आहेत. मोहिनी अत्यंत उत्साही, साहित्याची आवड असलेली, लेखन करणारी अशी आपली मैत्रीण आहे. कलाकाराचं आयुष्य फार वेगळं असतं बघा, की कलाच देते आकार माणसाला आणि माणसाचा कलाकार करते. कलाच देते आकार माणसाला आणि माणसाचा कलाकार करते. कलेच्या कलेनं घेत गेलं तर कला चंद्रकलेसारखी वाढते. आपण बघतो की
अत्यंत आपल्या कलेच्या मागे संपूर्ण जीवन देणारे कलाकार असतात आणि साधना केल्याशिवाय काहीच प्रसन्न होत नाही. स्वर साधना पण तेवढीच महत्त्वाची आहे. ऐकूया आपण मोहिनीकडून गाणं. शांता शेळके यांची रचना आहे. ही वाट दूर जाते, ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा. ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा. माझ्या शेवट एक बरं का ते दुसरं कडवं म्हणा छान झालं ते. ही वाट दूर जातो म्हणा मी दुसरा पीस वाजवतो सेकंड स्टँडला म्हणा. स्वप्ना
धन्यवाद. आणि वन्स मोरबद्दल विशेष धन्यवाद. म्हणजे काय आता मैफिलीमध्ये रंग भरायला लागला असं म्हणता येईल आपल्याला, नाही का? यानंतर आपल्या समोर येणार आहेत सुप्रसिद्ध गायिका रसिका एकबोटे. तुम्हाला माहिती आहे की असं म्हणतात की तानसेन जेव्हा मल्हार राग गात असत तेव्हा पाऊस पडत असे, आणि जेव्हा दीप राग आळवत असत तेव्हा नगरातले दिवे उजळत असत. एकदा झालं असं की अकबर बादशहा हे नगराच्या पूर्वेला फिरायला गेले आणि त्याने एक अतिशय सुंदर संगीत ऐकू आलं, स्वर्गीय संगीत. तर त्यांना आश्चर्य वाटलं की तानसेनांपेक्षा उत्तम गाणारे कोण आहेत. त्यांनी तानसेनांना बोलावलं आणि सांगितलं की आज मी इतकं अप्रतिम संगीत ऐकलं, तर तुमच्याहीपेक्षा जास्त चांगले गाणारे हे कोण आहेत. तेव्हा तानसेनाने सांगितलं, तुम्ही नगराच्या पूर्व बाजूला गेला होतात का? बादशाह म्हणले, हो. अहो ते तर माझे गुरु हरिदास स्वामी. बादशाह म्हणाले की हे खरी गोष्ट आहे, तुमचे गुरु आहेत, तुमच्या गुरूंनी तुम्हाला सगळं संगीताचं ज्ञान दिलंच असणार, पण त्यांचं गाणं तुमच्यापेक्षा चांगलं का वाटतं? तेव्हा तानसेनाने सांगितलं, हो माझ्यापेक्षा ते चांगलं गातात. त्याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे ते त्यांना वाटतं तेव्हा गातात, आणि मी तुम्हाला वाटतं तेव्हा गातो. आणि एक म्हणजे ते ईश्वराच्या दरबारात गातात आणि मी तुमच्या दरबारात गातो. रसिकाची माहिती सांगायची तर खूप मोठी आहे, आणि ती मोठी याचा आम्हाला अभिमानच आहे. आधीची ती प्रबोधिनी कुलकर्णी, तिने संगीताचं प्राथमिक शिक्षण तिचे आजोबा पंडित दत्तात्रय खेरे यांच्याकडे घेतलं. पंडित दाजी करंदीकर यांच्याकडे खयाल ठोंबरी दादरा नाट्यगीतं यांचं शिक्षण घेतलं. डॉक्टर विकास कशाळकर यांच्याकडे गेली 30 वर्षे ती शिकत आहे, आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तिने संगीत आचार्य ही पदवी प्राप्त केली. आपल्या सगळ्यांना विशेष अभिमानाची गोष्ट अशी आहे की 1996 साली पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवामध्ये तिने गायन सादर केलं. तसंच धारवाड, कुरुंदवाड अशा अनेक ठिकाणी तिने गायन सादर केलेलं आहे. तालयोगी सुरेश तळवळकर यांच्या सोलो तबल्यामध्ये बंदिशी गायची संधी तिला मिळाली, आणि ट्रिनिडॅड टोबॅगो इथे ICCR या संस्थेतर्फे 2 वर्ष तिला टीचर आणि परफॉर्मर असं काम करायची संधी मिळाली. तिचे गाणे ऐकणे आपल्यासाठी खरंच आनंद आहे, आणि ती बाहेर जरी खूप मोठी असली तरी आपल्यासाठी आपली मैत्रीण आहे आणि प्रेमाने इकडे आलेली आहे. तर तिच्या गाण्याचा आपण आनंद घेऊ. आ
इंद्रधनो मदनाचे चाप जण पालविते इंद्रधनो गगनाशी धरणीचा जुळवितसे साहस तुवा ऋतू हिरवा ऋतू बरवा युगविरही हृदयावर सरसवतो मधुशिरवा ऋतू हिरवा ऋतू बरवा. अतिशय सुंदर. आजच्या या कार्यक्रमाला ज्यांनी साथ केली त्या कलाकारांचा पण आपण परिचय करून घेऊया. हार्मोनियमवर ज्यांनी साथ केली त्यांचं नाव आहे जयंत साने. ते संगीत अलंकार आहेत. बिरजू महाराजांसारख्या कलाकारांना त्यांनी साथ केली आणि आज आपल्याला साथ करतायत. पण खरं तर त्यांचं क्वालिफिकेशन ते आहे म्हणून त्यांना इथं आणलंच नाही आहे. तुम्ही माझा आवाज कमी ठेवला का? ऐकू येते तुम्हाला? नाही. साऊंडवाले काय करतात, गाणाऱ्यांना चांगले माईक देतात आणि बोलणाऱ्यांना डबडे माईक देतात. पण ते त्यांचं क्वालिफिकेशन नाहीच आहे. त्यांची आजी हुजूर बागेत होती, त्यांची आई हुजूर बागेत होती, बहीण हुजूर बागेत होती आणि त्यांच्या दोन्ही मुली हुजूर बागेत होत्या. मी रसिकाला विनंती करते की फूल देऊन त्यांचा सत्कार करावा. थँक्यू. मध्ये मध्ये या मध्ये. आणि तबल्यावर ज्यांनी साथ केली आहे दीपक उपाध्ये, ते उस्ताद गुलाम रसूल खां यांचे शिष्य आहेत. अनेक शास्त्रीय संगीताच्या मैफिली त्यांनी वाजवलेली आहे. गझल, ठुमरी अशा गोष्टी ते फारच उत्तम वाजवतात. आणि हे त्यांचं क्वालिफिकेशन नाही आहे. त्यांचं क्वालिफिकेशन हे आहे की त्यांची बायको हुजूर बागेतली आहे. आणि अर्थात ती दुसरी तिसरी कोणी नसून मीच आहे. मी रसिकाला विनंती करते की त्यांचा सन्मान करावा. घ्या मध्ये. आता अनायसे एवढे चांगले साथीदार आलेच आहेत तर तुम्हाला रॅप नावाचा एक प्रकार दाखवते. आपल्या शोमध्ये 2 रॅप होणार आहेत. 2 रॅप होणार आहेत. ओके. घन भरले गगन, घन भरले गगन, थेंब बाजी छन छन, गीत झुले जन नन, आले रात गात, मस्तीत बात, प्रीतीत रीत, कोणी जाणेरा. धारा आल्या भरा भरा, धारा आल्या भरा भरा, वारा वादळ पहारा, वीज लख लख लखे, जसा मयूर पिसारा. नाचे धुंद भुंद, हवा कुंद कुंद, छन छन नन नन, नाचे मुकुंद. झाला कहर कहर, फुले फुलून फुलून, हर्षी डोले पिजलून. माझी मुरली मुरली सुद नाही रे उरली, सुरात हा कमारी श्यामनी घननीय कृष्ण सखातो. राधा विकल विवळ, सगळीकडे जळ जळ, ओरिसल तेरे कळ, कसं करे सिरे छळ. राधा निघाली भिजत, राधा निघाली भिजत, वीज कडाडे न भात, राधा भिजते धारेत, निघे प्रेमाच्या तारेत, राधा भिजते सुरात, प्रीत जपते उरात. फक्त कृष्णाचीच राधा, फक्त कृष्णाचीच राधा, आणि राधेचाच कृष्ण, तिला कृष्णाचीच बाधा. वीर है तुझा तसावे नारी, श्याम तुझ्या विण राहावे नारी. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, तुम्ही टाळ्या वगैरे वाजवल्यावर की मी स्वतः लिहिलेलं आहे. मी गाण्याच्या कार्यक्रमाचे बरंच निवेदन करायचे ना,
तर इतकी हुशार पुणेकर, त्यातनं हुजूर पाकीची विद्यार्थिनी. काही ऑडियन्स टाळ्याच नाही वाजवायचं, त्यांना मी सांगायचंच नाही की मी लिहिले म्हणून. टाळ्या वाजवल्या तरच सांगायचं की मी हे स्वतः लिहिलेलं आहे. हां, नाही तर हल्ली काय कोणी उठतं आणि काही लिहितं. तुम्ही ओळखणार. अरे ही अरेंजमेंट होते तोवर मला वाटतं आपण एक कविता घेतली ना, तुम्हाला बरोबर म्हणायची, तुम्ही म्हणू शकता. शाळेची कविता आहे. म्हणा आधी बघा आणि मग म्हणा, खूप मजा येईल. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देतो सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर, वडे त्याचे सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती. सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी.